मी रामप्रसाद मनियार आपल्यासमोर येण्याचं कारण नगरपंचायत पालम विकास कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशी समिती अवघ्या 2 दिवसात पालम शहरात दाखल होणार आहे। या समितीसोबत गुणवत्ता नियंत्रण विभाग, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटची लोक असणार आहे। मागची तब्बल 1.5 वर्षात जवळजवळ मी 4 आमरण उपोषण केलेले। पहिले नगरपंचायत पालम हे 5 दिवस, दुसरं तहसील कार्यालय पालम हे 10 दिवस, तिसरं जिल्हाधिकारी कार्यालय परभणी 29 दिवस आणि चौथं उपोषण 47 दिवस आझाद मैदान मुंबई इथं केलेलं आहे। या सगळ्या उपोषणाचा उद्देश हा नगरपंचायत विकास कामाच्या भ्रष्टाचाराचा चौकशीसाठी आहे। मग हा भ्रष्टाचार कुठला झाला तर सगळ्यात आधी जो लेंडी पूल 2019-20ला आला होता, तब्बल 1 कोटी रुपयाचा जो काही फंड लेंडी पुलासाठी आला होता, तो पूल 2023 पर्यंत प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आला नव्हता। आमरण उपोषण करत दुनियेची शरीराची हाल करत त्यानंतर प्रशासनाला दखल घेऊन ते लेंडी पूल करावा लागला। त्यानंतर 5,85,00,000 रुपयाचे जे काही हार्मोस्ट बल्ब आले होते, जे शहरातून गायब होते, आमरण उपोषणानंतर त्याची नोंद घेऊन लावण्यात आले, पण तेही दर्जाहीन आणि अर्धे चोरीला गेलेले। नगरोत्थान महाभियानाअंतर्गत योजनेअंतर्गत जवळजवळ 15 कोटी रुपये पालम शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आलेले। ती योजनाची स्थिती भयावह आणि दयनीय आहे। त्या संदर्भात आम्ही उपोषण केले आणि जो काही पालमचा तळ्यामध्ये हा फार मोठा तळा होतं आणि त्याच्यामध्ये तळ्याचा मुख्य उद्देश ज्यावेळेस तळ्याची मान्यता घेण्यात आली त्यावेळेस पालम शहराच्या पाण्याचा दुर्भिक्ष प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याची साठवणूक व्हावी हे दाखवून त्या तळ्याची योजना करण्यात आली। तब्बल त्या 3,47,00,000 रुपये शासनाने दिले आणि प्रत्यक्षात त्याच तळ्यावरची पूर्ण माती विकून तळं म्हणजे आज एक डबकं करून ठेवलेलं आहे। आणि मग एवढ्या मोठ्या तळ्यासाठी 3.5 कोटी रुपये शासनाने कोण्या उद्देशाने दिले आणि काय म्हणून दिले हा पण मोठा प्रश्न आहे। त्याही संदर्भात चौकशी समिती येणार आहे। आणि मग मरकज मस्जिद असो, महादेव मंदिर असो, या कामामध्ये जो काही समजा 35-35, 40-40 लाख रुपये दिलेले इस्टिमेटप्रमाणे रस्ता आणि नाली आहे, तर नाली गायब करायची, रस्ता करायचा, तो पण थातूरमातूर करायचा। आणि नाली का गायब केली म्हणलं तर सांगायचं नाही आम्ही रस्ता वाढवला, या असे काही थातूरमातूर उत्तर देण्यात येत आहे। त्याही संदर्भात चौकशी करण्यासाठी येणार आहेत। आणि जी काही विविध स्मशानभूम्या झालेल्या आहेत की ज्या स्मशानभूमीमध्ये कुठंतरी समत फॅब्रिकेशन नावाच्या याला कोटेशन मागून जातं आहे आणि सांगण्यात येते की अमेरिकन फॅब्रिक्स आणि स्टील फॅब्रिक्सची खुर्ची असायला पाहिजे। 14,500ची खुर्ची प्रत्यक्षात 1,800 रुपयाची खुर्ची स्मशानभूमीमध्ये बसवल्या जाते आणि मग विकासाच्या गप्पा मारणार अजून सांगतात की आम्ही 1 रुपया खाल्ला नाही। मग या विकासाच्या संदर्भात चौकशी करण्याची चौकशी समिती येणार आहे। आणि जी काही रोड नाल्या पालामध्ये झालेल्या आहेत की जी काही आता जर आपण समजा वैद्य कॉलनीमध्ये गेलं, आपण जर खाली पिंपळगाव रोडला डॉक्टर बडेसाहेबांच्या घराकडे गेलं तर रस्त्याची नाल्याची आणि रस्त्याची गजं उघडी पडलेली आहेत, रस्त्यावर धुळदाण झालेली आहे। आणि मग त्या रस्त्या आणि वरून काय सांगतात की शनी मंदिराकडे गेलं आणि रोड दुभंगला तर काळीचं रान म्हणून सांगतात। रान काळीचं आहे की त्या रस्त्यामध्ये काळं केलेलं आहे, हे सगळं तपासण्यासाठी चौकशी समिती पालमध्ये येत आहे। प्रत्यक्षात रोड करत असताना तो त्याचा नियम आहे की 3 फूट रोड खोदला पाहिजे, त्यानंतर सोलिंग केली पाहिजे, त्याच्यानंतर रोलिंग केली पाहिजे, दबाई केली पाहिजे, त्याच्यावर पिचिंग केली पाहिजे, 18 दिवस पाणी दिलं पाहिजे आणि त्याच्यावर 8 इंचाचा सिमेंट रस्ता केला पाहिजे। आणि जर मध्ये समजा RCC असेल तर गजाई टाकून रस्ता केला पाहिजे। हा नियमाचं कुठलंही काही घेणं देणं नाही। आज रोड टाकला की आम्ही उद्या करतो आणि बिल काढून घेतो 4-5 दिवसामध्ये। ही जी काही पालम शहराला महाराष्ट्र शासन विकास निधी देत आहे त्याची जी काही धुलधान या नगरपंचायत प्रशासनानं सुरू केलेली आहे, मग ते कराच्या संदर्भात असतो, आवाच्या सवा कर लावणं, पण सुविधेच्या बाबतीत शून्य असणं। स्मशानभूमीची, हिंदू स्मशानभूमीची जागा फार मोठ्या संघर्षानंतर जे काही अतिक्रमण ते हटवण्यात आलं, त्या अतिक्रमण हटवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याची परिस्थिती अशी की अलीकडची जागा जी काही निमजगा साईडला ती सोडून देण्यात आली आणि त्याचं कारण सांगतात की आम्हाला पार्किंग करायची आहे। आमची मडे जळणार 1/2 किलोमीटर दूर आणि त्याची पार्किंग ठेवणार अलीकडं। ही नगरपंचायत प्रशासनाची जी काही परिस्थिती आहे ती समजत नाही। याविषयी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं असता, त्यांनी ते तारफिनिशीमध्ये घेण्यास सांगितलं, परंतु नगरपंचायत प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाचे मुख्य अधिकारी या सगळ्या गोष्टीकडे चालढकलपणा करीत येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती सुरू आहे। या संदर्भीय सगळ्या कामाची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या 2 दिवसामध्ये जी काही चौकशी समिती आहे ती गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या लोकांसोबत पालमध्ये येणार आहे। माझी सर्व जनतेला नम्रतेची विनंती आहे की रामजी मनियार या स्वतःच्या स्वार्थासाठी लढला नसून
97 दिवस विना अन्न पाणी 4 आमरण उपोषण हा पालम शहरासाठी केलेलं आहे आणि पालम शहरामध्ये त्याचे काही जे काही बदल झालेले ते तुमच्यासमोर आहे. कृपया मी सगळ्यांना नम्रतेचं आव्हान करतो, विनंती करतो की या एवढ्या माझ्या संघर्षाची दखल घेऊन येणाऱ्या चौकशी समितीसमोर येऊन जी काही आपल्या समस्या असतील, ज्या वास्तविक असतील त्या वास्तविक मांडाव्या, जेणेकरून सत्य समितीसमोर येईल आणि कुठंतरी या भ्रष्टाचाराला आळा बसेल. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.